नमस्कार, अमुक फूड्समध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत कोथिंबीर वडी। मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण एक कोथिंबीर वडी बघितली होती, पण आता ही थोडे वेगळ्या प्रकारे करणार आहोत। छान अशी कोथिंबीर वडी बनवतोय। तर इथे आपण 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 2 इंच आलं घेतलेलं आहे आणि 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हे सगळं साहित्य आपण बारीक करून घेणार आहोत। तसंच आपण कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर मी साफ केली, धुवून घेतली आणि बारीक चिरून घेतलेली आहे। आता हे 250 ml चा कप आहे, याच्याने मी 2 कप कोथिंबीर मोजून घेतलेली आहे आणि बारीक चिरून घेतलेली आहे। तर आपण हे वाटण करूया। तर आलं, लसूण आणि मिरची आपण वाटून घ्यायची आहे। इथे आलं, लसूण, मिरची वाटून घेतलेली आहे। अशी जाडसर वाटून घेतलेली आहे आणि आता आपण मिश्रण तयार करूया पिठाचं। त्यासाठी त्याच कपाच्या मापाने मी 1 कप चण्याचं पीठ घेतलेलं आहे। याच्यामध्ये 4 चमचे तांदळाचं पीठ घालते, 4 टेबलस्पून तांदळाचं पीठ, अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालते। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यात पाणी घालून आपण याचं एक मिश्रण तयार करायचं आहे। थोडं पाणी घालून आपण याचं मिश्रण तयार करून घेऊया। इथे 1 कप पिठासाठी आपण 2 कप पाणी वापरलेलं आहे। अशा प्रकारे आपण इथे हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। आता ज्या प्लेटमध्ये आपण वडी सेट करणार आहोत, त्या प्लेटला आपण तेल लावून घ्यायचे आहे। इथे कढईमध्ये तेल घालते। तेल गरम झालं की याच्यामध्ये 1 चमचा जिरं घालायचे। इथे 1 टीस्पून जिरं घालते। जिरं चांगलं तडतडलं की याच्यामध्ये 2 टीस्पून सफेद तीळ घालायचे। आणि आता याच्यामध्ये आपण जे आलं, लसूण, मिरची वाटून ठेवली होती ती घालायची आहे आणि ते हे मिश्रण सगळं व्यवस्थित परतून घ्यायचे तेलावर। आता याच्यावर कोथिंबीर घालते। आपण जी साफ करून चिरून कोथिंबीर ठेवली होती ती याच्यावर घालून परतून घ्यायची आहे। कोथिंबीर परतून झाली। याच्यामध्ये आता आपण जे मिश्रण करून ठेवलं होतं पिठाचं ते घालायचं आहे। आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित याच्यामध्ये परतून घट्ट करून घ्यायचं आहे।
हे मिश्रण घट्ट होईपर्यंत हे सारखं परतत राहायचं आहे. खाली करपणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि याचा गोळा होईपर्यंत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे या मिश्रणाचा गोळा झालेला आहे. आपण हे ताटामध्ये काढून थापून घेऊया. कढईतलं सगळं मिश्रण व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि चमच्याला लागलेलेही आपण सगळं काढून घ्यायचे आणि हे सगळं थापायचं आहे. गरम असल्यामुळे आपण हे चमच्यानेच थापून घ्यायचं आहे आणि नंतर आपण थोडं हाताला सोसेल असं झालं की आपण ते हाताने थापून घ्यायचं आहे. इथे हे साधारण कोमट झालेलं आहे. हाताने सगळीकडे पसरून घेते. आता याच्यावर थोडेसे तीळ घालते आणि तेही आपण चांगले थापून घ्यायचे त्याच्यावर. आणि हे सगळं मिश्रण आपण थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर याचे काप करून घ्यायचे. इथे आपल्याला हवे तेवढ्या लहान किंवा मोठ्या वड्या कापून घ्यायच्या आहेत. कोथिंबीर वडी व्यवस्थित सेट झालेली आहे. आता या आपण वड्या सगळ्या तळून घेऊया. तर कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण या सगळ्या तळून घेऊया. कोथिंबीर वडी डीप फ्राय करून घेते. तुम्हाला हवं असल्यास इथे तुम्ही शॅलो फ्राय करून घेऊ शकता. अशा दोन्ही बाजूने कोथिंबीर वडी फ्राय करून घ्यायचे आहेत. अशाच आपण सगळ्या कोथिंबीर वड्या फ्राय करून घेणार आहोत. तर इथे आपल्या कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत. बाहेरून अशा छान खुसखुशीत आणि छान लागतात. खूप टेस्टी झाल्या आहेत. नक्की करून बघा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.